काय सुंदर लागली आहे बीचेस. हा जो काही आनंद आहे ना, आय कॅन नॉट इवन टेल. खालच्या बीचेस केवढे मोठे आहेत. म्हटलं शेजारच्या जरा चांगले चांगले द्यावे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ काय असणार आहे वगैरे. पण त्याच्या आधी मी म्हटलं की थोडंसं माझं रुटीन जे काय आहे ते शेअर करते तुमच्या सगळ्यांबरोबर. तर आता सकाळी सकाळी छान माझं आवरून झालेलं आहे. आज मी छान स्किन केअर केलेली आहे आणि उठून दिसतं असं, म्हणजे स्किन एकदम ग्लोई दिसते. जेव्हा तुम्ही स्किन केअर रुटीन करता तर त्याच्यानंतर स्किन खूप छान दिसायला लागते, एकदम फ्रेश आणि अशी तुकतुकीत म्हणतो ना आपण तशी दिसते त्वचा. पण येस, अदर दॅन दॅट शौर्य आज घरी आहे आणि सियानाचा आज समर कॅम्प आहे, सो ती तिकडे गेलेली आहे. शौर्य घरी आहे. तर सकाळी शौर्याचा थोडासा मूड ऑफ झाला होता, तर मी त्याला म्हणलं की आपण आता मी तुला पार्कमध्ये घेऊन जाते थोड्या वेळ खेळायला. समर वेकेशन चालू आहे आणि मुलं काय करणार घरी, खूप मोठा प्रश्न येतो. मुलांना सारखं कुठल्या ना कुठल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये बिझी ठेवायला लागतं. तर म्हणून मग आता आम्ही दोघं चाललेलो आहोत पार्कमध्ये. सकाळचीच वेळ आहे, 10 वाजतात आता, 9:30-10. गराज ओपन करते मी. कार की टेस्ला आहे, सो नो किल्ली रिक्वायर्ड. तर ऍक्च्युली चेतन आज दुसरी गाडी घेऊन गेलेत आणि ही गाडी घरी ठेवलेली आहे. आणि या गाडीचं असं आहे की ह्याची की म्हणजे एक असं छोटंसं कार्ड आहे आणि मोबाईलमध्ये पण ऍप असतं. तो मोबाईलच्या ऍपमधनं तुम्ही गाडी सगळी हे करू शकता, अनलॉक करू शकता, लॉक करू शकता आणि सो मेनी थिंग्स यू कॅन डू. सो चला, पाण्याची बाटली घेतली का शौर्य मी तुला दिलेली? हा चला, ह्याच्यामध्ये टाक बॉटल. So heavy. या इट्स ओके. आणि टोपी तुझी? I don't know. कोणी बघ बरं, शेजारची नाली आहे का बघ. सो ही आहे माझी टोपी आणि टोपीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही, टोपी आणि गॉगल. आणि इथे आहे शौर्याची टोपी. सो आम्ही दोघे जण आता रेडी आहे. ही छानपैकी क्यूटची अशी बॅग मी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये फक्त शौर्याची पाण्याची बाटली आहे. चलो. आणि आजकाल ऊन एवढं आहे, सो समोर गाडीला इथे आम्ही ही शेड लावून ठेवतो म्हणजे गाडी थोडीशी थंड राहते. चलो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घेतलेलं आहे सनस्क्रीन लोशन, कारण की सनस्क्रीन शिवाय तर मी शौर्याला बाहेर पाठवूच नाही शकत. खूप जास्त सनबर्न होण्याची शक्यता असते. सो इथे थंडी पण जास्त असते आणि गरमी पण जास्त असते. Mom, how can you do that? What? This is your phone. या ते फिरवता येतं शौर्य. ऑलमोस्ट पार्कच्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि घरापासून ना 3-4 पार्क आहेत जे की जवळ आहेत. म्हणजे तिथे कसं लहान मुलांना खेळायला वगैरे आहे. पण सगळ्यात मोठं जे पार्क आहे ते आता आम्ही जिथे चाललोय तेच आहे. आणि या पार्कचं एक आहे पण की इथे बिलकुल शेड नाहीये. दुसरं एक छोटस पार्क आहे, तिथे जास्त मोठा प्ले एरिया नाहीये पण ते शेड आहे. सो दॅट इज अ गुड थिंग. बट आता ऑलरेडी मी इकडेपर्यंत आली आणि नंतर माझ्या एकदम लक्षात आलं की अरे तिकडे गेलो असतं तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, आता आम्ही आता इथेच आलो तर इथेच थोड्या वेळ खेळू आणि मग नंतर एनिवे लंचचा टायमिंग होणार, मग आम्ही घरीच जाऊ. आणि लंचमध्ये आज सकाळी म्हणजे चेतना डब्बा वगैरे दिलाय तर भाजी वगैरे सगळं रेडीच आहे. शौर्यासाठी मी पालक पराठे करणार आहे तर ते सुद्धा घरी आहेच. सो त्यामुळं मग लंच काय म्हणजे जास्त बनवायचं नव्हतं. त्यामुळे म्हणलं की आता सकाळी थोडा वेळ आहे तर शौर्याला इथे खेळायला घेऊन येऊ. हो, पहिले हे लाव सनस्क्रीन. इथे ये, इथं पहिले थोडं सनस्क्रीन लाव. हा, हे सनस्क्रीन
आहे ना ते असं रोल ऑन सनस्क्रीन आहे आणि किड्सच आहे. गरम आहे का? नाही ना. हाय. हा खेळणं घेऊन आलाय, लेगोज घेऊन आलाय सोबत. थोडी उन्हाची वेळ झाली आहे ना त्यामुळं जास्त गर्दी नाही आहे इथे सुद्धा, पार्क मध्ये सुद्धा. नाही तर संध्याकाळी आलं तर लिटरली एवढी गर्दी असते की मुलं एकमेकांना धडकतील एवढी गर्दी असते. शौर्य त्यामुळे मस्त एन्जॉय करतोय. आणि ही वरती असं शेड आहे ना थोडी, त्यामुळं एवढं म्हणजे गरम वगैरे नाही येते. मी शौर्यला तेच म्हटलं गरम आहे का, पण तो म्हणतोय नाही. मगाशीच आम्ही घरी आलो आणि जेवण माझं झालेलं आहे जस्ट. शेवग्याची भाजी केली होती मी आज मस्त, आणि त्याच्यानंतर भात, गरमागरम पालक पराठे. आल्या पहिले शौर्यचं जेवण आवरून घेतलं आणि मग त्यानंतर मी जेवले. आणि आता झालंय जेवण. शौर्यला थोड्या वेळ आता दुपारी झोपवायचं म्हणते. झोपणार का? नाही. लायब्ररी? अरे आत्ताच तर पार्कला जाऊन आलो आपण, परत आता लायब्ररीला जायचं. बघू थोड्या वेळाने जाऊ. हा. आणि पार्क मध्ये खूप जास्त ऊन होतं तर त्यामुळं मग जरासं आम्ही लवकरच आलो पार्क मधनं घरी. एक किती मी तर म्हणेन 30 मिनिट्स वगैरे मॅक्स तिकडे थांबलो असेल. मग त्यानंतर ऊन झालं, मग आम्ही घरीच आलो. त्यानंतर जेवण वगैरे आता सगळं आवरलंय. 12:30 आय थिंक, आत्ता 1 वाजला असेल दुपारचा. आता थोडंसं माझं काम पण आहे तर ते कम्प्लीट करते, शौर्यला झोपवते आणि मग त्यानंतर मग संध्याकाळचा व्लॉग कंटिन्यू करते. संध्याकाळ झालेली आहे आणि आता घरी आलेले आहेत चेतन पण आणि सिया पण. शौर्य दुपारी थोड्या वेळ झोपला. मी माझं काम आवरून घेतलं आणि आता म्हणलं की आजच्या व्हिडिओमधला जो मेन पार्ट आहे लेट्स स्टार्ट दॅट. कारण की काल 2 दिवसापूर्वीच आम्ही ठरवलं होतं की पीच हार्वेस्टिंग करून घ्यायचं, कारण की पीचेस सगळे रेडी आहेत. इथून साईडून चालताना सुद्धा अक्षरशः पीचेसचा एकदम असा सुगंध येतोय आणि दे आर रेडी. आणि जर का तुम्ही बघाल जवळून तर इथे खाली ऑलरेडी काही पीचेस गळून पडलेले आहेत आणि त्या नेटमध्ये ते बरोबर अडकलेले आहेत. तर जनरली काय होतं की जे छोटे पीचेस असतात तर ते पडून जातात, चवीला पण तेवढे फ्लेवरफुल नसतात, स्वीट नसतात. पण जे मोठे पीचेस असतात जे अजूनही झाडावरती आहेत तर आता ही नेट काढल्यावर तुम्ही बघालच तर ते खूप जास्त फ्लेवरफुल असतात आणि एकदम टेस्टी, ज्युसी आणि स्वीट असतात. हू इज एक्साइटेड फॉर पीच हार्वेस्टिंग? and also मी एक क्लासला गेली आणि मी हे बनवलं. काय ते? हे स्नेक पॉट वर आहे. अच्छा, स्नेक पॉट वर गुंडाळून बसलाय. आणि मी स्कूल मध्ये हे विंड चाइम बनवलं. किती सुंदर बनवलं सिया ना. लटकवायचं का आपण तिकडे? आपले ऑलरेडी आहेत तिथे. माझ्याकडे मी रॅप अप केलं पण माझ्याकडे हे आहे. खूप आहेत ना? खूपच केवढे पडलेत? हो. तुम्हाला काय वाटतं झाडामध्ये किती असतील? म्हणजे झाडावर किती असतील? 100 तरी असतील. एवढ्या बीचेसचं करायचं काय? आपण थोडे खायचे, फ्रेंड्सला थोडे द्यायचे. हो ना, सगळ्यांना द्यावं म्हणजे एक मेसेज करावा लागेल किंवा मग घेऊन द्यावं लागेल. शेअरिंग इज केअरिंग. या नेबर्सना वगैरे पण देऊ शकतो. हो. नेट काढलेली आहे आणि आता बघा झाड कसं दिसतंय ते. एवढे सारे पीचेस आलेले आहेत आणि आता अरे बापरे पडतात चेतन पीचेस. हे दर्शवले हे ऑलरेडी आम्ही नेट काढत असताना एवढे पीचेस पडलेत. पडतातच आहे तो. हो ना, केवढे पीचेस आहेत आणि झाड बघा कसलं सुंदर दिसतंय मस्त. आता मी थोडेसे फोटो काढणार आहे कारण की घरच्यांना पाठवायला वगैरे. हे एक असं ड्राय पीच आहे जे की मोठं झालंच नाही. एकदम एखाद्या फांदीला जर का भरपूर पीचेस लागलेले असतील तर कधी कधी म्हणजे काही पीचेस होतात, काही होत नाहीत. इथलं हे बघा केवढं मोठं आहे. काय सुंदर लागली आहे पीचेस. हा जो काही आनंद आहे ना, आय कॅन नॉट इव्हन टेल. तिथे एक कोपऱ्यात बघा कसं लागलं वरती एकदम.
एवढे जबरदस्त लागलेत ना, पटकन काढून असं खाऊन टाकायचे वाटतं. बापरे सियाना कशा आलात ग? भरपूर वेळा मी व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये मी बोललेलीच आहे की जेव्हा आम्हाला घर घ्यायचं होतं तर आम्ही असंच घर शोधत होतो जिथे आम्हाला झाडं लावायसाठी भरपूर जागा असेल आणि मोस्टली मला तिथे फ्रूट ट्रीज लावायच्या होत्या. सो बरेचसे फ्रूट ट्रीज मी लावलेले आहेत घरामध्ये. अगदी ॲपल आहे, चेरी आहे, फिग आहे, त्यानंतर पीचेस आहे, भरपूर आहेत. पण त्यातल्या त्यात हे पीच ट्री जे आहे ना ते लावल्या लावल्या इतकं छान म्हणजे असं ते एकरूप झालं असं म्हणू शकतो आणि एकदम लगेचच फ्रुट्स यायला लागले त्याला. सो त्याला ही जागा आवडली आणि सगळंच एकदम परफेक्ट झालं आणि त्यामुळे या झाडाला भरपूर सारे पीचेस येतात. जणांना प्रश्न पडू शकतो की हे किती वर्षांचं झाड आहे, तर मी म्हणेन हे 6 वर्षांचं वगैरे असेल. सो इथे लावून तरी 3 वर्ष झालंय आणि जेव्हा आम्ही आणलं तेव्हा आय थिंक एक 3 वर्षाचं वगैरे असं असेल. रोपच होतं छोटंसं. पीचेसचा साईज बघितला आणि माझ्या लक्षात आलं की एवढीशी तर बास्केट पुरणारच नाहीये, तर मला परात लागेल मोठी आणि अजून 2-3 असे मोठे मोठे भांडे, ॲक्च्युली स्टीलची मोठी ताटं आहेत ना तीच घेऊन येते, कारण की पीचेसचा साईज बघा एवढे मोठे मोठे आहेत ते. तर सेपरेटच ठेवलेले बरे, म्हणजे देताना सुद्धा कुणाला व्यवस्थित देता येतील. नाहीतर एकावर एक ठेवले तर दबून जातात आणि त्यातलं सगळं मग ते ज्यूस बाहेर पडतो आणि लवकर खराब होतात पीचेस. सो आतून पटकन मी घेऊन येते. सो हे काढलंय, हे एक भरपूर लागतील. तर आता स्टार्ट करूया. पहिल्यांदा तर मी सियाना शौर्यला काढू देणार आहे कारण की ते मगासपासून खूप जास्त एक्सायटेड आहे. ये सिया शौर्य. ओके निघतंय का? नाही. ट्विस्ट कर. ट्विस्ट कर. Wow. My turn. It's a clean peach. बघू. And look. My turn. जास्त प्रेस केलं सियानाने. नाही, मी नाही प्रेस केलं. फक्त माझ्या थंब इथे होतं. My turn. आणि इथे होतं. बर. आणि मग मी फक्त हे केलं. ट्विस्ट केलं का? हो. Don't fall it. वरच्या फांद्यांचे एवढे निघालेले आहेत पीचेस. अजून तर खालच्या फांद्यांचे काढायचे आहेत, ते आता सिया शौर्य काढणार आहेत सगळे. आता मी खालच्या पीचेस एवढे मोठे आहेत, साईज बघा आणि अमेझिंग आहे, लिटरली सफरचंदासारखं आहे बघा. आणि कलर तर बघा ना, सुंदरच आहे. हे तर कुणाची तरी बास्केट मध्ये ठेवा. हे शौर्य छोटे पीच इकडे ठेवूया, हे चांगले चांगले पीचेस इकडे ठेवूया. हा तुझ्या ह्याच्यात गोळा कर सियाना. आता वरून पडले ना की डायरेक्ट खाली आदळतात ते आणि हे होतात. त्याचं ऑलरेडी हे होतं. हे बा असं होतंय. त्याला घासून एवढे मोठे झालेत की ते असे ते हे झाले, फांद्यांना पकडून ठेवले त्यांनी. किती ते पीचेस निघाले, भरपूर निघालेत. झाडावरती असं वाटत नाही की एवढे असतील, पण काढल्यानंतर कळतं किती. आणि तरी अजून आपण ठेवलेच झाडावर. हो, कारण ते छोटे आहेत, असं वाटतं की होतील परत, थोड्या दिवसात होतील परत, नाही का? हो ना. आणि थोडेसे पक्ष्यांसाठी पण राहू दे. छोटंसं सापडलं. हो बर. ते इट्स टू हेवी. चेतन म्हणतात या हातामध्ये मला तर वाटतं 10 किलो वगैरे असेल आणि या हातामध्ये 10 किलो, कारण की जिम मध्ये मी इझिली 5-5 किलोचे उचलते, पण हे दिस इज लाईक हेवियर दॅन दॅट. सो या यू कॅन सी इट. एवढे ब्युटिफुल पीचेस आहेत आणि आता मी थोडे थोडे सॉर्ट करते, बॅग्स मध्ये भरते आणि आमचे जे नेबर्स आहेत त्यांना पहिले देऊन येते. फ्रेंड्सना आज उद्यामध्ये देईन मी. सो चला, दम लागतोय मला हे पकडू. मी पकडतो. चलो आतमध्येच ठेवूया मायामध्ये. ठीक आहे. खूपच छान आलंय, ह्याचं फांदी सकट आलंय, थोडस छान दिसतंय, एकदम स्वीट आहे. सियाना शौर्य ऑलरेडी खातात. सियाना दाखव. हे स्वीट आहे. मला देते सियू.
सो यम्मी. कसं आहे चेतन? खूपच स्वीट आहेत. खूप स्वीट आहेत ना. Very sweet. आणि फ्लेवरफुल आहेत, म्हणजे तो पीचचा एक फ्लेवर आहे ना, मस्त एकदम. खूप. आणि असं इथं पूर्ण घरामध्ये असा सुगंध दरवळलाय पीचचा. आय नो. म्हणलं शेजारच्यांना जरा चांगले चांगले द्यावे. कच्चे काय काय कच्चे आहेत ते असे ठेवावे लागतील. मग कच्चे म्हणजे हा होतील ते. ह्यांच्याकडे भरपूर मोठी फॅमिली आहे ना शेजाऱ्यांकडे, तर त्यांच्याकडे जरा जास्त देते. आणि इकडे काय हे चौघच राहतात ना, त्यांच्याकडे ते देते. बाकीचे माझ्या मैत्रिणीला पण नेऊन देते थोडेसे इथे समोर. आत्ताच दिलेले बरे, नाही तर मग नाही तेच म्हणूनच मी ना लगेचच हे करतेय, कारण की 2 जरी दिवस ठेवले ना तरी मग ते हे होतात. हो त्याच्यात पण आहेत. हो ह्याच्यात पण आहेत. बापरे एवढे संपतच नाही. इकडे भरपूर आहेत की. हो खूप आहेत. हो शौर्य हे नाटलीच्या घरी देऊन या. ह्यांची फ्रेंड आहे शेजारी, तर तिचं नाव नाटली आहे, पण ते नाली नाली म्हणतात ना, ते ट एकदमच सायलेंट करतात. आय नो. मग तिला देऊन ये पीचेस. वी हार्वेस्टेड दिस पीचेस म्हणा. आणि हे जे आहेत ती माझी इकडे साईडला फ्रेंड राहते, ती चायनीज आहे, तर तिला देते. नंतर माझी जी इंडियन फ्रेंड आहे तिला देऊन येते. चला हे आता इकडच्या नेबर्सना देऊन येते. Clock is gone. Yeah. Correct. मी तिला पीचेस दिले, तर तिने मला ही कुठली व्हेजिटेबल दिले म्हणे, ही बॉईल कर व्हेजिटेबल पाण्यामध्ये आणि तडका मार म्हणे त्याला. तडका म्हणजे ती म्हणली की सॉटे इट इन ऑइल अँड गार्लिक. अच्छा. तर कुठली तरी ही चायनीज वाटतं व्हेजिटेबल. ती तिने दिली आहे, तर एवढी प्रेमाने दिली तर मी नाही म्हणलं तिला. मी म्हणलं ठीक आहे मी करते. ठीक आहे. ओके सगळे पीचेस देऊन आलेले आहे सगळ्यांना. 4 जणांना देऊन आले ते जवळपास. आणि आता माझ्या फ्रेंडला पण द्यायला जाईन थोड्या वेळाने. जेवण वगैरे झालं ना की मग गाडीतूनच जाऊ आम्ही, कारण की थोडेसे लांब राहतात ते, चालत जाण्यासारखं नाहीये. सो त्यांना पण देऊन येईन पीचेस वगैरे. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करतेय. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.